नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी हरीश शिंदे लातूरकर आणि आमचा श्रेयांश हरीश शिंदे लातूरकर सर्वांचं या क्लासमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत क्षेत्रफळ या घटकातला क्लास नंबर तिसरा आहे, क्लास नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण बघणार आहोत क्षेत्रफळाचे पुढील प्रश्न. कालच्या भाग 2 मध्ये शेवटचा जो प्रश्न होता, तो शेवटच्या प्रश्नामध्ये समभुज त्रिकोणाची बाजू काय दिली होती? 16 दिली होती आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलं होतं. तर त्याचं आपण क्षेत्रफळ काढलं आहे, त्याचं उत्तर आले 64 वर्गमूळ 3. हे काय आले? त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके, आता ह्याला एक ट्रिक आहे बेटा. ह्याला एक ट्रिक आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. ओके, हा विद्यार्थी मित्रांनो, एक ट्रिक आहे. जर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर दिलं असता, हे सूत्रच ठेवलं पाहिजे असं नाहीये. तशी ट्रिक आहे. फॉर एक्झाम्पल मी हे समोर लिहितो वाटल्यास पुढं. बघा, हा जो समभुज त्रिकोण होता. ओके, समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल, तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. हा जो समभुज त्रिकोण होता, समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण, हा जो समभुज त्रिकोण होता, इंग्लिशमध्ये त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल आपण म्हणूया. इक्विलॅटरल ट्रायंगल त्याला म्हणूया. ओके, त्याचं सूत्र आहे वर्गमूळात 3/4 बाजूचा वर्ग असं त्याचं सूत्र आहे. ओके, मग आपल्याला बाजू दिली होती 16. ओके, बाजू बाजू म्हणजे साईड होता. ओके, साईड साईड स्क्वेअर. ओके, तुम्हाला बाजू किंवा साईड दिली होती, साईड दिली होती 16 दिली होती. ठीक आहे, तर आता याचं सूत्र कसं विकसित होते, याची ट्रिक कशी विकसित होते, या सूत्राला अजून आपण मॉडिफाय करतोय. हे जे सूत्र आहे, या सूत्राला आपण काय करतोय? अजून मॉडिफाय करतोय. ओके, काय मॉडिफाय केलं होतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 3/4, वर्गमुळात 3 मी वर्गमुळात 3 असंच लिहितोय. ओके, आता हे बाजूचा वर्ग मी काय करतोय? बाजूला बाजू लिहितोय आणि या 4 ऐवजी मी 2 लिहितोय आणि त्या 2चा वर्ग लिहितोय. चालतं का रे? चालेल का असं? चालेल का असं सांगा? हा, हे जे 4 होते, ते 4 मी कुठे कंसात घेतले. आता 2 कंसाचा वर्ग केला म्हणजे 2चा वर्ग 4, बाजूचा वर्ग जास्त रद्द करेल. ओके, मग समजा तुम्हाला काही जरी बाजू दिली असेल, तुम्हाला समजा आता हे सूत्र वापरायचं. तुम्हाला समजा हिची बाजू दिली, कशाची बाजू दिली? समभुज त्रिकोणाची बाजू, बाजू तुम्हाला 18 दिली असेल, समजा 18 दिली असेल, काय करायचं? 18ची निमपट करायची. काय करायची? 18ची निमपट करायची. काय येतं? 18ची निमपट 9 येतं. ओके, 9चा वर्ग करायचा 81. क्षेत्रफळ 81 वर्गमूळ 3. ओके, क्षेत्रफळ काय आलं? 81 वर्गमूळ 3. कळतंय का? काय काय कळलं नाही? कसं सांगितलं ते फास्ट. ओके, मी परत सांगतो, परत एक उदाहरण घेतो. आता हे जे सूत्र आहे ना बघा, हा म्हणजे बाजूची निमपट करायची, त्याचा वर्ग करायचा आणि वर्गमूळ 3 काय लिहायचं? पुढे लिहून ठेवायचं. काय करायचं? वर्गमूळ 3 पुढे लिहून ठेवायचं. इतकं सोपं आहे हे. आज एक उदाहरण देतो तुम्हाला बघा. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं, एक त्रिकोण आहे, त्रिकोणाची बाजू आहे 12. 12 सेंटीमीटर बाजू आहे. काय करायचं? 12ची काय करायची? निमपट करायची. हा, निमपट. निमपट काय करतोय इथं बघा, बाजू भागिले 2 आहे म्हणून निमपट करतोय. 12ची काय करायची? निमपट करायची. 12ची निमपट काय आली? 12ची निमपट भेटाली 6. 6चा काय करायचा? वर्ग करायचा. 6चा वर्ग 36. पुढे काय लिहायचं? वर्गमूळ 3 लावायचं. झालं तर माझं क्षेत्रफळ. समजते हे ट्रिक? समजत असेल तर गदा गदा मान हलवा. ट्रिक समजत असेल तर. ओके, हा मग ट्रिक लिहून घ्या. लिहून घ्या ट्रिक. समभुज त्रिकोणाची बाजू, समभुज त्रिकोणाची बाजू समसंख्या दिलेली असेल. बाजू काय असली पाहिजे? समसंख्या. विषम संख्या जर असेल तर त्याचा निमपट होते का रे? हा, जर ऑड नंबर दिली बाजू तर त्याची निमपट होते का रे? होते का? बाजू विषम संख्या दिली तर त्याची निमपट होते का? तर नाही होत. ठीक आहे, मग एक कुठं वापरायचं? समसंख्येला वापरायचं. जर समभुज त्रिकोणाची बाजू, समभुज त्रिकोणाची बाजू जर समसंख्या दिली असेल, समभुज त्रिकोणाची बाजू जर समसंख्या दिली असेल, तर त्याचं क्षेत्रफळ काढत असताना, तर त्याचं क्षेत्रफळ काढताना बाजूच्या निमपटीचा वर्ग, वर्ग बाजूच्या निमपटीचा वर्ग वर्गमूळ 3 असे येते. बाजूच्या निमपटीचा वर्ग वर्गमूळ 3 असे येते. ओके, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असं लिहून घ्या की एरिया, तुम्ही असे शॉर्टकट लिहून घ्या, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू, जी बाजू आहे, बाजू, बाजूची निमपट, बाजूचा सॉरी साईड, जी साईड आहे त्या साईडचा हाफ करायचा. काय करायचा? साईडचा हाफ करायचा, साईडचा हाफ. हा, त्याचा काय करायचा? वर्ग. आणि त्याची कितपट पाहिजे? वर्गमूळ 3 चितपट. एक ट्रिक लिहून घ्या, सूत्रात लिहून घ्या. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी सूत्राच्या स्वरूपात लिहून घ्या. मराठी मीडियमचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा सूत्राच्या स्वरूपात सुद्धा लिहून घ्या.
ठीक आहे. काय करायची, हे कधी लागू होतं, जर तुमची साईड इव्हन नंबर असेल. जर साईड इव्हन नंबर असेल तरच हे लागू होतं. कळते का? जर साईड काय असेल, इव्हन नंबर असेल तरच हे काय होतं बेटा, लागू होत असतं. चला पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. एका आयताकृती बागेची लांबी, आधी प्रश्न मराठीत सांगतो मग इंग्लिश मध्ये सांगतो. एका एका आयताकृती एका आयताकृती एका आयताकृती बागेची लांबी बागेची लांबी एका आयताकृती बागेची लांबी एका आयताकृती बागेची लांबी रुंदीच्या दीडपट आहे. लांबी रुंदीच्या 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 दीडपट आहे. एका आयताकृती लांबीची बाजूची लांबी रुंदीच्या दीडपट आहे. त्या आयताची परिमिती त्या आयताची परिमिती त्या त्या आयताची परिमिती त्या आयताची परिमिती परिमिती 50 मीटर असल्यास 50 मीटर असल्यास 50 मीटर असल्यास त्या आयताची परिमिती 50 मीटर असल्यास त्या जागेवर अंतरण्यासाठी त्या जागेवर अंतरण्यासाठी त्या जागेवर अंतरण्यासाठी लागणाऱ्या सतरंजीचे क्षेत्रफळ किती चौमी लागेल. लागणाऱ्या सतरंजीचे क्षेत्रफळ लागणाऱ्या सतरंजीचे क्षेत्रफळ किती चौमी लागेल. ओके. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या, मी इंग्लिश मध्ये सांगतो. ते बाकी इंग्लिश मराठी मीडियमचे विद्यार्थी तोपर्यंत प्रश्न तुम्ही सोडू शकता. ओके, तोपर्यंत मराठी मीडियमचे विद्यार्थी प्रश्न सोडवा. 30 सेकंदाचा वेगळा टायमर लावायची गरज नाही तुम्हाला त्यासाठी. ओके. तर प्रश्न घ्या बेटा. द लेंथ ऑफ अ रेक्टँग्युलर garden is 1.5 times of its width. The length of a rectangular garden is 1.5 times its width. It's 1.5 times its width. The length of a rectangular garden is 1.5 times its width. If the perimeter of the rectangular garden is 50 If the perimeter of rectangular garden is 50 meter, if the perimeter of the rectangular garden is 50 meter, what will be the area? What will be the area? What will be the area
What will be the area to cover that space? What will be the area of the cloth? What will be the area of the cloth to cover that space? What will be the area of the cloth cover that space? That space. ओके. प्रश्न सोडवण्याचे विद्यार्थी, चला उत्तराकडे आपण जाऊया. आता 30 वेग गेला, ह्याच्यामध्ये आपण एक उत्तर घेऊया. हा हा शिवतेज सांग बेटा उत्तर. शिवतेज 1.5 1.5 1.5 काय रे? 1.5 काय? चौमीटर, चौसेमी काय? हा दर्शन सोनार सांग. दर्शन सोनार. सर 150 चौसेमी. ओके, 150 चौसेमी 1.5 मीटर स्क्वेअर. ओके, हे त्याचं उत्तर येतं बेटा. तर आपण सोडून बघूयात कसं कसं सोडवायचं. आता बघा, तर आयताची काय म्हणले, तर बागेची लांबी रुंदीच्या दीडपट आहे असं म्हटले. ओके, म्हणजे जी गार्डन आहे त्या गार्डनची लेंथ ही विड्थच्या किती आहे? 1.5 मीटर आहे. ठीक आहे. मग ही जी रुंदी आहे, ही जी विड्थ आहे ती एक समजूया. रुंदी म्हणजे बी म्हणजे ब्रीथ. ओके, ती एक्स आहे. तर लांबी काय असेल? लांबी हा दीडपट आहे, म्हणजे 1.5 ऑफ एक्स. दीडपट म्हणजे काय? 1.5 एक्स. ओके. हा आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्यानंतर काय करता येईल आपल्याला? तर आयताची परिमिती दिले. ओके, मग आयताची परिमिती काय दिली बघा, इकडे लिहितो मी. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 into length plus breadth. 2 in a bracket length plus width. Perimeter of a rectangle. Okay, perimeter of a rectangle. तर काय दिले? किमती ठेवा. लेंथ काय दिली तुमची? लेंथ आहे 1.5x. 1.5x. ब्रेड आहे तुमची एक्स ठेवली. आता बघा हे सोडवून आपण विद्यार्थी मित्रांनो, परिमिती दिली 50 मीटर परिमिती आहे. 1.5 आणि एक्सला काहीच नाही, कोएफिशियंट म्हणजे काय असतो? 1 असतो. एक्सला कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. ठीक आहे. 2 ला 2 1.5 प्लस 1x 2.5x इज इक्वल टू 50. 50 इज इक्वल टू हे जे 2 आहे ते डिवाइड होतो 2. ओके, बरोबर. हे 2 मल्टिप्लाय करू थांबा. 50 2 into 2.5 आधीचे 2 पट काय तर 5x 2 into 2.5 काय तर 5 येतं बेटा त्या जागी. ठीक आहे. तर 50 डिवाइड बाय 5. 50 डिवाइड बाय 5. 50 डिवाइड बाय 5 केलं काय होतं? 50. हे 5 लेफ्ट राईट हँड साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला 5 आलं. 5 इज इक्वल टू एक्स. 5 1 जा 5 0 0 एक्स इज इक्वल टू 10. एक्स 10 आली म्हणजे काय आली? त्याची रुंदी काय आली? 10 आली. लांबी काय आली? 1.5 इंटू 10. लांबी आली 15 मीटर, रुंदी आली 10 मीटर. एरिया त्या जागेवर सत्रीजात राहायचंय, क्लॉथ राहायचंय. तर एरिया काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी काय आहे तुमची? 10. रुंदी काय आहे? 15. 15 आहे 50. 150 मीटर. सॉरी 150 मीटर स्क्वेअर असणार आहे का? सगळं मीटर मध्ये आहे. 150 काय असणार आहे? मीटर स्क्वेअर. 150 मीटर स्क्वेअर उत्तर असणार आहे. कारण जी परिमिती दिली आहे ती मीटर मध्ये दिली आहे. परिमिती ही मीटर मध्ये दिली आहे, त्यामुळे काय येणार आहे? लांबी रुंदी मीटर मध्ये येणार आहे, त्यामुळे एरिया सुद्धा काय येणार आहे? मीटर स्क्वेअर येणार आहे. कळतंय का बेटा? मान हलवा कळत असेल तर. ओके. हा, ज्यांचं उत्तर आले त्यांनी लोअर हँड करा. कोणाचे डाऊट असेल तर घेऊया आपण. ज्यांचं उत्तर आले त्यांनी लोअर हँड करा. डाऊट्स आहेत का कोणाला? हा ऋतुराज, हा विचार बेटा. तर एकदा ते 50 इज इक्वल टू 5x कसं आलं ते समजा ना परत. काय काय हे का? ते 50 इज इक्वल हे इथलंच ना.
एक मिनिट. हे 5x कसं आलं ते सांगायचं ना. माझा लिहून सांग मला. हो सर. हा इकडे बघ. हो. इकडे बघ, लेंथ किती होती आपली 1.5x. ओके. ब्रीथ किती होती 1x. ब्रीथ किती होती 1x होती. बरोबर आहे. मग 1.5 आणि 1 किती झालं 2.5 झालं. किती झालं 2.5x झालं. बरोबर आहे. तर 2 into 2.5 2 into 2.5 मल्टिप्लाय केलं काय येतं बेटा. काय येतं सांग ऋतुराज. 5x. 5 येतं. कळलं 5x कसं आलं. हा तनिष्का तुला काय समजलं बेटा विचार. तनिष्का जातो. हा तनिष्का विचार. तर पण सर 150 मीटर स्क्वेअर आले, मग मीटर स्क्वेअर कसं आलं? मीटर स्क्वेअर कुठं आले 50. हे 50 मीटर ही दिले परिमिती प्रश्नामध्ये दिले. परिमिती प्रश्नात क्वेश्चन मध्ये दिले. नाही नाही sir. उत्तर उत्तर मीटर स्क्वेअर आलं. एरियाचं आता एरियाचं काय असतं एक मीटर असतं. मीटर स्क्वेअर एक असतं ना. चौरस मीटर. कळतं का नाही. लेंथचं मीटर आणि रुंदीचं मीटर. मीटर इंटू मीटर किती येणार आहे. मीटर स्क्वेअर येईल ना तनिष्का. हो सर. पहिल्या भागात सांगितलं होतं बघ आठवतंय का. हा 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 स्वराली माने विचार बेटा. हा तर आन्सर जिथे लिहिलंय आन्सरच्या मध्ये 2 ब्रॅकेटमध्ये 1.5 आणि खाली लिहिलंय 2 ब्रॅकेटमध्ये 2.5. मला कळलं नाही. हे बघ इथं लेंथ किती आहे तुझी 1.5x आहे. ही लेंथची व्हॅल्यू मी इथं पुट केली. कळते सर आली रिप्लाय द्यायचं. हा. हा आणि ब्रीथ किती आहे तुझी एक्स आहे. ते ब्रीथची व्हॅल्यू इथं 1x लिहिली. ओके. एक्स म्हणजे 1x इज इक्वल टू अनम्यूट ट्रान्सफर येईल तू. हा ठीक आहे. हा आता बघितलं 1.5 प्लस 1x किती झालं 2.5x. किती झालं 2.5x. ओके. आणि 2 इंटू 2.5x मल्टिप्लाय केलं काय तर 5x येतं. कळतंय. हा तर मी त्यासाठीचं बघितलं नव्हतं. ओके ओके. हा गायत्री भोसले विचार बेटा. डाऊट आहे का तुझा. गायत्री भोसले. चला गायत्री डाऊट असेल तर विचार लवकर. आणि रिक्वेस्ट आधी तुला नसेल तर आपण पुढे जाऊया. ओके चला पुढे जाऊया आपण पुढल्या प्रश्नाकडे. सृष्टी काही डाऊट आहे का. व्हिडिओ ऑन ठेव असेल तर विचार. व्हिडिओ बंद करून डाऊट नाही घेणार मी. हा सृष्टी आता जॉईन झालीस का तू. सर जरा लिहून घ्यायचं होतं ते. हा स्क्रीनशॉट काढून घे बेटा फटके. हा. महत्वाचे बघा ट्रिक्स आणि एक्झाम्पल सुद्धा महत्वाचे बरं का. या मार्गदर्शिकेतला आहे बरं का. आपण जे घेतोय ना मार्गदर्शिका 7वीच्या मुलांनी सुद्धा आपल्या क्लासचे जे नोट्स आहेत ना बेटा त्या खूप काळजीपूर्वक ठेवा. तर आपण ज्या पुस्तकातून शिकवतोय ते शासनाचं पुस्तक आहे. पेपर सेटकडे हेच पुस्तक असते पेपर सेट करताना. ठीक आहे. 7वीचे विद्यार्थी 7वीला यावेळेस काही शासनाने मार्गदर्शक काढली नाही. गेल्या वेळेस 7वीनं मागच्या वेळेस 5व्या शासनाने मार्गदर्शक काढली होती पण 7वीला यावेळेस काढले नाही. तुम्ही विद्याभारतीचं पुस्तक वापरू शकता. सोबत आपल्या क्लासमध्ये शिकवलेले प्रश्न वापरू शकता. क्लासमध्ये शिकवलेले प्रश्न रेकॉर्डिंग क्लासमधले प्रश्न हेच तुमचं पुस्तक आहे समजायचं. कळलं का 7वीचे विद्यार्थी. हेच तुमचं बुक आहे समजायचं महत्वाचं. हा चला पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. चौरसाची बाजू 50% वाढवली. प्रश्नाची डिफिकल्टी आता वाढत चालली बरं का. आजचा हा क्षेत्रफळाचा 3रा भाग आहे आपला. जे डेमोचे विद्यार्थी जॉईन झाले असतील कदाचित त्याचा पहिला दिवस असेल तर त्याला कळणार नसेल. कळत असेल तर बेटा तुम्ही विचारू शकता अनम्यूट होऊन. अनम्यूट व्हायचं असेल तर रेज हँड करायचं. तुमच्या पार्टिसिपेटवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव दिसतं. त्या नावावर क्लिक केलं तर रेज हँडचा ऑप्शन तुम्हाला दिसतो. चौरसाची बाजू 50% वाढवली. 50% वाढवली. चौरसाची बाजू 50% वाढवली. चौरसाची बाजू 50% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. किती टक्क्याने वाढेल. किती टक्क्याने वाढेल. इंग्लिश मीडियमसाठी प्रश्न सांगतो तोपर्यंत मराठी मीडियमचे विद्यार्थी प्रश्न सोडू शकता. ओके
चला इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुमच्यासाठी प्रश्न होतो. If the side of a square is increased, if the side of a square, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आपला क्लासच हे सर्वात बेस्ट बुक असणार आहे. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी लक्षात घ्या, तुमच्यासाठी बेस्ट बुक आपला क्लासच असणार आहे. त्यामुळे आपल्या क्लासच्या नोट्स खूप काळजीपूर्वक लिहा, व्यवस्थित लिहून घ्या, क्लास बुडू नका, क्लास चुकवू नका. हे सर्वात बेस्ट बुक असतं आपल्या क्लासचं आणि ते पश्चिरासीत असतं. ठीक आहे. हा चला, इफ द पुढला प्रश्न आहे, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज इन्क्रीज्ड बाय 50%, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज इन्क्रीज्ड बाय 50%, if the side of a square is increased by 50%, by what percentage will the area of square increase? By what percentage will the area of the square increase? By what percentage will the area of the square increase? ओके. चौरसाची बाजू 50% वाढवली तर चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असं म्हटले. ओके. आता बघा थोडस टक्केवारीवर आपण जाऊया. आता इथे कसं वापरायचं, समजा साइड ऑफ अ स्क्वेअर, समजा लेट चौरसाची बाजू साइड ऑफ अ स्क्वेअर किती आहे, 100 आहे असं समजा, ते 100 आहे. ओके. आता समजा आता चौरस मग 100 जर असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काय होतं रे, तर चौरसाचं क्षेत्रफळ किती वाटतं, हा एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, 100 चा स्क्वेअर किती असतो, 10,000 असतो. किती असतो, 10,000. ओके. म्हणजे समजा चौरसाची साईड जर 100 असेल तर एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, 10,000 असतो. आणि ही जी साईड आहे 100ची 50% वाढवली, 100च्या 50% म्हणजे किती रे, 100च्या 50% मी काढून दाखवतो. आता 100च्या 50% म्हणजे 50 हे सांगता आलं पाहिजे, मी काढून दाखवतो. 100चे 50% मला हे 100 किती पैकी, 100चे 50% म्हणजे भागिले 100. 100चे 50% म्हणजे भागिले 100. हे बघा, हे 2 शून्य घडले, हे 2 शून्य घडले, तर हे 50. मग 100 ही बाजू किती वाढली, पहिल्यांदा जी बाजू होती ती 100 होती, 50% ती बाजू वाढवली, मग त्यातून 50 वाढवली, मग नवीन बाजू जी आहे ती 150 झाली. किती झाली, 150, 150 झाली. ओके. मग त्याचं एरिया काय असणार, एरिया ऑफ स्क्वेअर किती वाढलेलं रे, तर 150चा स्क्वेअर, 150चा स्क्वेअर काय ना 225 0 22,500 येणार. किती येणार, 22,500. प्रश्न हे विचारले का, तर एरिया ऑफ स्क्वेअर किती वाढले असं विचारले का, तर नाहीये. तो जो एरिया आहे, जो नवीन होणारा एरिया आहे बाजू वाढल्यानंतर, तो किती टक्क्याने वाढेल असं म्हणते, एरिया किती टक्क्याने वाढेल असं म्हटले. मग त्याकडे मग वाढ, मग हे काढण्यासाठी एरियामध्ये ही जी वाढ आहे ती वाढ किती झाली हे आपल्याला बघावं लागेल पहिल्यांदा. वाढ कशी काढायची, वाढ एरिया झाली वाढ. ओके. काय आहे वाढ, 22,500 मायनस 10,000. 22,500 मायनस 10,000, 22,500 मायनस 10,000 काय होतं, 12,500. एवढं एरिया वाढलाय. मग तो मूळ एरियाचा तो किती टक्के वाढलाय ते काढायचंय. मग हाऊ मेनी पर्सेंटेज करूया, किती वाढला एरिया, 12,500 वाढलाय. ओके. किती पैकी वाढलाय, बेस एरिया किती होता, बेस एरिया होता 10,000. त्याचे काय काढायचे, टक्के काढायचे, मग गुणिले 100. ओके. आता बघा हे सोडूया पहिल्यांदा, हे शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, राहिले काय 125 टक्क्यानं वाढला, 125 टक्क्यानं वाढला. किती टक्क्यानं वाढला, 125 टक्क्यानं वाढला. कळतंय का, जसे 125% उत्तर आहे ते लोअर हँड करा, जसे डाऊट्स आहेत ते रेज हँड करा, आणि डाऊट्स विचारणे व्हिडिओ सुद्धा ऑन ठेवा. आज परत व्हिडिओ बंद झाला खूप जणांचे, साई शिंदे वाटेगाव, तनिष्का जाधव व्हिडिओ बंद झाला लगेच.
आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं पर्सेंटेज हा टॉपिक आला पाहिजे. त्याचे जर बेस पर्सेंटेज नसेल तर कदाचित तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये. हा बेटा अंशुमन विचार बेटा, काय डाऊट आहे का? डाऊट असेल तरी रेझाईन ठेवा. दर्शन काही डाऊट आहे का? प्रज्ञेश खरं काही डाऊट आहे का? हा आराध्या विचार बेटा. सर आपण आता 100 घेतलं म्हणजे अंदाजे 100 घेतलं, मग आपण दरवेळेसच कसं 100 घेऊ शकणार? 50% पण दरवेळेस थोडी येऊ शकतो. ते आपण कधी दरवेळेस 100च घ्यायचं असते. असं टक्केवारी आलं की दरवेळेस 100च घ्यायचं, ते इझी जातं. हा त्यास पर्सेंटेज टॉपिक येईल, तुम्हाला सगळं कळेल. पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस आपण नेहमी 100च घ्यायचं असतं, कारण 100ला ते इझी जातं. इतरच नाही निघत ते, इतर असं तोंडी नाही निघत. 100चं तोंडी निघतात. फॉर एक्झाम्पल मला इथं तुम्हाला सांगण्यासाठी मला हे करायला लागलं, हे असं इथं मी तोंडी लिहिलं असतं 100चं 50% म्हणजे काय 150 मी डायरेक्ट लिहिलं असतं. नेहमी 100च घ्यायचंय. पर्सेंटेज टॉपिक ज्यावेळेस चालू होईल ना तुम्हाला त्यावेळेस क्लिअर होईल अजून. हा विघ्नेश बेटा विचार. सर जर आपण म्हणजे चौरसाची बाजू दिली नव्हती म्हणून आपण 100 लिहिलेलं ना. हो 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 हो. मग जर समजा जर ती चौरसाची बाजू दिली तर त्याचे 50% काढून 50% करायचं. काढायचं आणि सोडवायचं. हा. 70 वर्ष बाजू दिसतं त्याचं 50% काढायचं आणि सोडवायचं. चालेल. चला पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एका वर्तुळाचा परिघ मी शॉर्टकट मध्ये लिहितोय. एका वर्तुळाचा परिघ किती आहे? 39.6 मीटर आहे. हा सर्कम्फरन्स कशाचा? सर्कम्फरन्स किती आहे? 39.6 मीटर आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? तर एरिया. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? तर वर्तुळाचा एरिया किती? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? तर वर्तुळाचा एरिया किती? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती? तर वर्तुळाचा एरिया किती? ओके, सोपा प्रश्न आहे. थोडा टायमर लावतो. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र पहिल्यांदा रेडियस काढा. सर्कम्फरन्सचं सूत्र काय आहे? हा सी इज इक्वल टू 2 पाय आर सूत्र आहे सर्कम्फरन्सचं. सी इज इक्वल टू 2 पाय आर. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे? सी इज इक्वल टू 2 पाय आर सूत्र आहे. त्याच्यावरून आर ची व्हॅल्यू काढा. आर ची व्हॅल्यू नंतर क्षेत्रफळ काढा. 7वीच्या मुलांकडे सूत्र आहेत का रे बेटा? का नाही 7वीच्या मुलांकडे सूत्र? 7वीचे फॉर्म्युले आहेत का सगळे 7वीचे विद्यार्थी आहेत ना? हा दर्शन फॉर्म्युले आहेत का सगळे? आहेत. ओके. टाइम अप. खूप कमी मुलांनी सोडवले. 4 मुलांचे रिझल्ट आहेत. अरे 30 सेकंद वेळ संपला बेटा. राजवर्धन दराडे सांग. श्री हनुमान विद्यालय पश्चिम. हा सांगा राजवर्धन बेटा. अनम्यूट हो राजवर्धन. बोल. 1243.4. बर थोडस पॉइंट मध्ये चुकले बेटा. ओके. हा शर्वरी उगल मुगले. 124.74. व्हेरी गुड. 124.74 इज द करेक्ट आन्सर. ओके. समीक्षा आणि सर्व लक्ष द्या शिवकडे. हा त्याचं उत्तर 124.74 आलं असेल तरी लोअर हँड करा बेटा. लोअर हँड करा. चला काय दिले आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय दिले? सी. सूत्र काय आहे? 2 पाय आर. काय सूत्र आहे? 2 पाय आर आहे. ओके. मग सी दिले तुम्हाला 39.6 मीटर. 39.6 मीटर बरोबर. 2 पायची व्हॅल्यू काय असते रे? पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची. प्रश्नात पायची व्हॅल्यू काहीच दिली नसेल तर पायची व्हॅल्यू नेहमी आपल्या मनाने किती घ्यायची? 2207च घ्यायची. तुम्ही पायची व्हॅल्यू कुठे दिली पाहिजे असं म्हणायचं नाही. ओके. आर किती आहे? रेडियस आर लिहायचं इथं. ओके. आता बघा 39.6 हे भागिले 7 भेदामध्ये आहे. ते उजव्या साईड आलं, अंशात गेलं, गुणिले 7 झालं. 2 गुणिले 22 उजव्या साईडला अंशात आहे, लेफ्ट हँड साईड आले
भागाकारात गेले. बरोबर आर. बरोबर आर. आता आपल्याला सोडवायचं बेटा हे. मग पहिल्यांदा 2 ने भागवूया. 2 1 चा 2, 2 1 चा 2, कॅरी 1, 19 झाले इथं. 2 9 चा 18, कॅरी 1, 16 झाले. 2 8 चा 16, पॉईंटला पॉईंट द्या. 19.8 आलं. 22 ने 198 भाग जातो का रे? 22 ने 198 भाग जातो का? 22 नव्हे किती? 22 9 जा किती येतं बेटा? 22 into 9 काय येतं? 198 होतं. 22 9 जा 22 नव्हे 198 भाग घेतला 9चा 0.1 नाही म्हणून 0.9 झालं. 0.9 हा बघा इथं काय राहिलं मग 0.9 0.9 गुणिले 7 0.9 गुणिले 7 काय येतं तुमचं 6.3 काय आलं तुमचं रेडियस आलं. हे काय आहे मीटर रेडियस आली. हे आल्यानंतर इथं मित्रांनो एवढं काढणं अवघड आहे का? काहीच अवघड नाही. एवढं काढणं अवघड आहे काहीच अवघड नाही. आता क्षेत्रफळ काढायला तुम्हाला येईल का? काढावर क्षेत्रफळ. आता काढावर सगळ्यांनी क्षेत्रफळ काय सूत्र आहे? एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय सूत्र आहे? पाय आर स्क्वेअर. काय सूत्र आहे? पाय आर स्क्वेअर. पाय आर चा वर्ग काय आहे बेटा? पाय आहे 22/7. त्रिज्या किती आहे? 6.3. 6.3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 22/7 इंटू 6.3 इंटू 6.3. आता याची स्क्वेअर आहे म्हणून मी त्याला 2दा लिहिलं. हा रेसेसचा स्क्वेअर म्हणजे खूप मोठा आकडा येईल मग त्याला भागाकार करायला अवघड जाईल. ते डिवाइड करायला आपल्याला हार्ड जाईल म्हणून मी काय लिहिलं 6.3 इंटू 6.3 असं 2दा लिहिलं. ओके आता बघा 7 1 चा 7 7 9 चा 6 9 63 7 9 चा 63 म्हणजे भाग झाला 0.9 चा. ओके 22 इंटू 0.9 काय येतं? 22 इंटू 0.9 काय येतं बेटा? 19.8 येतं. काय येतं? 19.8 येतं. गुणिले 6.3 यांचा गुणाकार कर आपला. नसेल तर आपला रिवाज सारखं करायचं 199.6.3 गुणाकार करा. हा गुणाकार केल्यावर उत्तर येतं मित्रांनो 124.74 मीटर स्क्वेअर. हे आपला फायनल आन्सर आहे. समजतंय? तर डाऊट असेल तरी रेसाईड करा बेटा. अरे काय डाऊट आहे? ओके सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. असे प्रश्न परीक्षा पडू शकतात. 7वीचे विद्यार्थी तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. ओके हा विघ्नेश बेटा विचार. हा सर जिथे 22/7 घेतले ना हा मग तिथे 3.14 घेऊ शकतो का म्हणजे असं? घेऊ शकतो ना पण ते कसं होतं भाग गेला पाहिजे. भाग गेला ठीक नाही तर मग अवघड जातं ते. भाग जात नाही. आता आपण 7 कसं इझिली भाग गेला. हा कसं इझी जात नाही ते 3.14 घेतलं की. त्यामुळे शक्यतो 22/7च घ्यायचं. हा हा किरण उंबासे विचार. किरण उंबासे कुठे गेलेस तू? किरण उंबासे रेझाईन केलाय. कुठे गेलेस तू? ठीक पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ते पुढचे प्रश्न आहेत ते आपण अजून एक प्रश्न घेऊया. हा प्रश्न सर डबल सांगतो का? किरण बासे तुझा आवाज क्लिअर ऐकू येत नाही. तू कुठे गेलास? दिसत नाहीस तू. हा अनम्यूट हो. तुझा आवाज क्लिअर येत नाही बेटा. व्हिडिओ ऑफ करून बोल तुम्हाला. सर डबल सांगता का? डबल काय सांगायचं? कोणती स्टेप डबल सांगायची ते सांग. सगळं डबल सांगता शक्य नसतं बेटा. किरण तुला नेमकं कुठं समजलं नाही? सर ते इकडं ती इकडे कुठं? 22/7. इथं का? हो सर. हा अरे सोडवले की. हे बघ 7 काय केलं? 6.3 ला भाग घातला. 7 9 63 इथं 6.3 भागीला 0.9चा आणि ह्या 22चा 0.9चा 6.3 गुणाकार केलाय. तुला गुणाकार करता येतो घ्यायचा किरण? याचा गुणाकार कर. उत्तर हे येतं बेटा. इथे फक्त गुणाकार केला. काही केलंय दुसरं? कळतं काय किरण ओंबासे? हो सर. ओके चला पुढला प्रश्न आपण घेऊया.
एका प्रेक्षागृहाची लांबी एका प्रेक्षागृहाची लांबी एका प्रेक्षागृहाची लांबी एका प्रेक्षागृहाची लांबी 250 मीटर व रुंदी रुंदी व रुंदी 80 मीटर आहे 80 मीटर आहे एका प्रेक्षागृहाची लांबी 250 मीटर व रुंदी 80 मीटर आहे त्यात 10 मीटर लांबी त्यात 10 मीटर लांबी त्यात 10 मीटर लांबी व 10 मीटर रुंदी असणाऱ्या व 10 मीटर रुंदी असणाऱ्या व 10 मीटर रुंदी असणाऱ्या 10 मीटर लांबी व 10 मीटर रुंदी असणाऱ्या फरशा बसवायच्या आहेत फरशा बसवायच्या आहेत फरशा बसवायच्या आहेत ओके फरशा बसवायच्या आहेत तर एकूण किती फरशा लागतील तर एकूण किती फरशा लागतील असे प्रश्न परीक्षेला स्कॉलरशिपला खूप विचारतात बरं का 8वीचे विद्यार्थी 7वीचे विद्यार्थी तुम्हाला सुद्धा असे प्रश्न विचारतील एकूण किती फरशा लागतील असे प्रश्न जास्त स्कॉलरशिप परीक्षेला विचारायला आवडतात येण्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न पडतात येण्यावेळेस सुद्धा असे प्रश्न विचारतात की दिस इज द फेवरेट क्वेश्चन ऑफ एक्झामिनरचा पेपर सेट असतो त्याचा फेवरेट प्रश्न आहे हा प्रश्न मी इंग्लिश मध्ये सांगतो चला गया an auditorium is 250 meter long an auditorium is 250 meter long an auditorium is 250 meter long and 80 meter wide and 80 meter wide and 80 meter wide if tiles of 10 meter long and 60 meter wide if tiles 10 meter long and 60 meter wide are to be laid in it how many tiles will be required in total how many tiles will be required in total how many total tiles will be required okay अर्णवालीकरी सांग अर्णवालीकरी 7वी एमजीडी दोनशे वर्ष लागतील बरोबर आहे करेक्ट आन्सर आहे ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे सोडवायचं कसं कन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा समजा हा प्रेक्षागृह आहे कसं आहे लांबी आणि रुंदी दिली म्हणजे असं असणार आहे हा आयताकृती असणार आहे प्रेक्षागृह कसं असणार आहे आयताकृती असणार आहे ठीक आहे तर या प्रेक्षागृहामध्ये छोट्या छोट्या अशा फरशा बसवायच्या अशा छोट्या छोट्या मी आकृती ड्रॉ करून दाखवतो अशा छोट्या छोट्या फरशा बसवायच्या छोट्या ओके हा मग काय करायचं अशा वेळेस त्या प्रेक्षागृहाचं म्हणजे ती ऑडिटोरियम जे आहे सगळ्यांनी लोअर हँड करा उत्तर करेक्ट असेल तर त्याचं उत्तर 200 असेल त्यांनी लोअर हँड करा ज्याचं असेल 200 त्यांनी लोअर हँड करा जर काय करायचं अशा वेळेस पूर्ण ऑडिटोरियमचा एरिया काढायचा आणि त्या टाईल्सचा एरिया काढायचा आणि एकमेकाला डिवाइड करायचं अशा वेळेस पूर्ण प्रेक्षागृहाचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं आणि फरशीचं क्षेत्रफळ काढायचं आणि दोन्ही एकमेकाला भागायचं लागणाऱ्या फरशा मिळून जातात ओके मग कसं जोडणार आपण तर एरिया ऑफ ऑडिटोरियम प्रेक्षागृहाचे क्षेत्रफळ त्याचा आकार कसा आहे लांबी आहे 250 रुंदी 80 म्हणजे आकार कसा असणार आहे रेक्टँगल असणार आहे कसं असणार आहे रेक्टँगल असणार आहे हा म्हणून काय आहे 250 गुणिले 80 करा गुणाकार 25 200
इथला एक शून्य, इथला एक शून्य, काय आलं 20,000 मीटर आलं. ओके, आता बघूया फरशीचे क्षेत्रफळ. फरशीचे क्षेत्रफळ एरिया ऑफ टाईल्स किती आहे बेटा? टाईल्स कशी आहे बघा, टाईल्स आहे 10 मीटर लांबी, 10 मीटर रुंदी. हा, म्हणजे लांबी आणि रुंदी सारखी आहे. टाईल्स कशी आहे, लांबी आणि रुंदी सारखी आहे. मग त्याचे आकार स्क्वेअर असणार का रेक्टँगल असणार, चौरस असणार का आयत असणार? लांबी रुंदी सारखी असेल तर काय असणार? चौरस असणार ना, स्क्वेअर असणार ना, बरोबर आहे. मग त्याचं सूत्र काय असणार आहे? 10चा वर्ग 100 मीटर स्क्वेअर. हा, मग एकूण किती फरशा देईल? एकूण लागणाऱ्या फरशा किंवा हाऊ मेनी टाईल्स, टोटल टाईल्स असं म्हणूया, टोटल टाईल्स. हा, काय असलं पाहिजे? पहिल्यांदा प्रेक्षागृहाचे क्षेत्रफळ भागिले प्रेक्षागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. फरशीचे क्षेत्रफळ. ओके, प्रेक्षागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ऑडिटोरियम डिवाइड बाय एरिया ऑफ टाईल्स. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी इंग्लिशमध्ये लिहून घ्या. एरिया ऑफ ऑडिटोरियम डिवाइड बाय एरिया ऑफ टाईल्स असं वापरायचं. काय प्रेक्षागृहाचं काय आहे? 20,000. ह्याचं किती आहे? 100. डिवाइड करा, हे 2 शून्य कटिंग, हे 2 शून्य कटिंग, राहिले किती? 200 एवढ्या फरशा लागतील, 200 फरशा लागतील. हाऊ मेनी टाईल्स विल बी रिक्वायर्ड? 200 टाईल्स विल बी रिक्वायर्ड. त्या ऑडिटोरियम मध्ये एकूण फरशा किती लागतील? 200 लागतील बेटा. गीत कोळी आणि अन्विका रेड्डी डाऊट आहे का बेटा याच्यामध्ये? रेझल्ट आहे तुमचा. अन्विका रेड्डी डाऊट आहे? विचार बेटा. अन्विका रेड्डी अनम्यूट हो. हा सर, बोल. तिथं 250 आणि 80 ला जर 10 भागला आणि त्यांचा गुणाकार केला तरी उत्तर निघते. हा येतं की येतं. काय करायचं सांगतो. अन्वीने काय सांगितलं ना, अन्वीने जे सांगितलं ते तुला सांगतो. ठीक आहे अन्वी, एवढी पुढची स्टेप लगेच कळत नसतं सगळ्यांना, स्टेप बाय स्टेप शिकवावं लागतं. हा, आता हे सूत्र लिहिलं का नाही? तेव्हा हे सूत्र प्रेक्षागृह कसं आहे रे? रेक्टँग्युलर साईज आहे. कशी साईज आहे? रेक्टँग्युलर, आयताकृती आहे. मग तिची लांबी रुंदी किती आहे? 250 गुणिले 80. आणि फरशी क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. फरशी स्क्वेअर आहे, बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग. 250 गुणिले 80, 10चा वर्ग 10 गुणिले 10. हे शून्य कटले, हे शून्य कटले, हे शून्य कटले, हे शून्य कटले. 25 8 200 आलं. 200 एवढं उभी येत आहे. हे कन्सेप्ट समजावून मी व्यवस्थित लिहिलं. जे पहिल्यांदा शिकतायत, काही विद्यार्थी पहिल्यांदा शिकतायत, 7वीचे वगैरे विद्यार्थी, तर आपल्याला असे पण बरेच विद्यार्थी पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा करत आहेत, त्याला समजावून असं डिटेल लिहिलं थोडं. हा, कळतंय? असे लिहू शकता तुम्ही, डायरेक्ट असे सोडू शकता. आणि हेच सोपं, स्पर्धा परीक्षेला असं सोडवलं पाहिजे, काही कटिंग लवकर होते. ओके, समजतं सगळ्यांना? ओके. हा, ग्रुपला ऍड करायचं राहिलं एनएमसी टेस्ट सिरीज वाल्यांचं स्कॉलरशिपचं. मी आज दिवसभर मोबाईल बघितलेलं नाहीये, मी करतो ग्रुपला ऍड बेटा. तुमच्या रिक्वेस्ट तुम्ही त्या जॉईन ग्रुपला क्लिक करून ठेवा. ओके, मी चेक करू ऍड करतो. तुम्ही ग्रुपवर हे पण टाकले, तुमचे मोबाईल नंबर पण टाकले, मी ते चेक करू ऍड करतो. उद्या वेळ मिळाल तर, आज नाही उद्या. आता आज काही मी मोबाईल बघत नाही, आता ह्याचा मोबाईल आहे तुझ्या काही मग बघत नाही, क्लासचा मोबाईल काही बघत नसतो. ठीक आहे, उद्या वगैरे बघूया आता. चालेल. उद्या आपले अजून प्रश्न असणार आहेत. अजून आपल्याला किती प्रश्न घ्यायचे आहेत? पुढचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे अवघड प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. जवळपास अजून 1 किंवा 2 दिवस लागतील या टॉपिकला. 1 किंवा 2 दिवस. ओके, या टॉपिकला. हा, सार्थ लोकांनी विचार बेटा. सर, ते मोबाईल नंबर त्याची रिक्वेस्ट पुढे पाठवू, पर्सनली पाठवू? ग्रुपला टाक ना, ग्रुपला. सर, एनएमएसच्या ग्रुपला हा, टाक ना. सेंड करण्यासाठी नाहीये. ओनली ऍडमिशन. हा, अरे मी बघितलं ऑन करतो. हो सर. मग पर्सनल टाक मला. डबल आवाज कसं काय?
दोन मोबाईल जॉईन एकाच मोबाईल जॉईन करायचं नाही एकानेच आहे. हा एकानेच आहे. डबल आवाज येतोय हा साई शिंदे काही डाऊट आहे का? तर तुमचा आवाज डबल येऊ राहिला. हो तेच सांगत होतो मी डबल येतोय म्हणून. हा, चला. आठवीचे विद्यार्थी ज्यांनी अजून एनएमसी टेस्ट सिरीज घेतली नाही, स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज घेतली त्यांनी लवकरात लवकर टेस्ट सिरीज घेऊन टाका. टेस्ट सिरीज घेतली तरच पीडीएफ प्रश्नोत्तर मिळतील. स्कॉलरशिपच्या तुम्हाला पीडीएफ प्रश्नोत्तर खूप मिळतील. जवळपास महिनाभर तुम्हाला स्कॉलरशिपची दररोज एक पेपर मिळेल. महिनाभर बरं का. जानेवारी महिन्यात त्यात तर नाही देणार मी, आता फक्त मी एनएमएससी देणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये महिनाभर मी स्कॉलरशिपचा प्रश्न देणार. महिनाभर दररोज एक पेपर देणार आहे सोडवण्यासाठी. तो प्रिंट करायचा, प्रिंट करून सोडायचं, कोणीही मोबाईलवर बघायचं नाही. त्यासाठी तुम्ही आपल्या ॲपमधली 8वी शिष्यवृत्ती घटक निहाय टेस्ट सिरीज घेणे आवश्यक आहे. एनएफसी टेस्ट सिरीज पीडीएफ मी 2-3 दिवस माझं पीडीएफ पाठवले. 10-12 मुलांनी मला सोडून पाठवलं. मग सगळे काही सोडवत नाहीत. मग सगळ्यांना निश्चित काय करायचं, सगळे सोडवत नसतील तर मग त्याला पाहिजे तर एनएफसी टेस्ट सिरीज बाय करायची. जर स्कॉलरशिप पाहिजे त्यांनी स्कॉलरशिप टेस्ट बाय करायची. कमीत कमी 30% आपण स्कॉलरशिप देणार आहोत 300 मार्काच्या. ओके, पीडीएफ स्वरूपात ते तुम्ही प्रिंट करून मी बसून सोडू शकता आणि मला मार्क्स पाठवू शकता. घरी तुमचं प्रॅक्टिस करायचं आहे. घरी काय बघून सोडवायचं नाही. बघून सोडवायचं म्हणजे फायनल परीक्षा बघून सोडवता येतं का? नाही. तेव्हा प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ओके, चल ठीक आहे, आपण थांबूया. जय अडसू काय भूताचं रूप घेतलं का? जय अडसू काही भूताच्या रेक्षा आल्या 3. हा मगरे मॅडमला सांगतो जय अडसू तू काय करतोयस ते. हा हेरा बेटे कोण आहे? हेरा बेटे व्हिडिओ बंद रिझाईन केलाय. कोण आहे बेटा? तुझं नाव असलं हेरा बेटे नाव कसं काय आलं बेटा? असं क्लासला जॉईन करत जाऊ, नीट नाव टाकायचं, क्लासला जॉईन करत जाऊ नको. रिमूव्ह करून टाकतोय मी. चालतंय, ठीक आहे, आपण थांबूया. उद्या परत आपले क्लास होतील नियमित 7 ते 8 इंग्लिश होईल, 8 ते 9 आपला क्लास होईल. साहिल गायकवाड आणि जय अडसू त्याला ग्रुपमधून सुद्धा रिमूव्ह करतोय. साहिल गायकवाड आणि जय अडसूला ग्रुपमधून सुद्धा रिमूव्ह करतोय. करू का साहिल? जय लगेच तुम्ही बघा. अजिबात तुला मॅडम कोण फोन करायचं नाही ग्रुपला ऍड करा म्हणून पुन्हा.